इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। ठाकुर्ली चोळेगाव परिसरात एका इमारतीत घडलेला भीषण प्रकार सध्या समोर आला आहे। तक्रारदार सदानंद सालियन यांनी रामनगर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या इमारतीतील कुटुंबाने त्यांच्यासह पत्नीवर हल्ला केल्याचे वृत्त आहे। आरोपी कुटुंबाने सदानंद यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समजते। तक्रारपत्रात समोर आलेल्या माहितीनुसार सदानंद सालियन हे मागील 10 वर्षांपासून या इमारतीत राहतात। अलीकडेच त्यांनी इमारतीचे सचिवपद स्वीकारलेले होते। मागील 4 महिन्यांपासून इमारतीत पाण्याची अडचण जाणवत होती। यावरून 6 जानेवारीला इमारतीच्या टेरेसवर एक मीटिंग चालू होती। मीटिंगमध्ये सदानंद सालियन व उजाला अंकुश पाटील या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर सालियन यांच्यावर उजाला, त्यांची पत्नी अमृता व भाऊ रोहित पाटील यांनी हल्ला करत मारहाण केली। यावेळी सालियन यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर धावून जात अश्लील भाषेत शिवीगाळ केली गेली। तसेच सालियन दाम्पत्याला बिल्डिंगच्या जिन्यात ढकलून देत त्यांच्यावर विटा व लाकडी फ्रेम सुद्धा फेकण्यात आली। या मारहाणी दरम्यान सालियन त्यांच्या पत्नीस गंभीर दुखापत झाली असल्याची तक्रार सदानंद यांनी पोलिसांकडे केली आहे। सदर प्रकरण 6 जानेवारी 2024 रोजी घडले। सालियन यांनी संदर्भात एक्स खात्यावर व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री शिंदेंसह पोलिसांना सुद्धा टॅग केले आहे। तक्रारपत्रात असणारा उल्लेख व सालियन यांच्या खात्यावर दिसणाऱ्या व्हिडिओनुसार सालियन आपल्या पत्नीच्या उपचारासाठी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले असता आरोपी पाटील कुटुंबाने सालियन यांच्या गाडीची सुद्धा तोडफोड केली। या प्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात रोहित पाटील, उजाला पाटील व अमृत पाटील यांच्यावर कलम 354, 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे।